तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुरंदर पार्ट 2 या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये आपण बघणारे छत्रपती संभाजी महाराज म्युझियम. येताना आपल्याला आलेल्या दरीमधून मोरांचा आवाज आणि परत येताना भाटघर धरणाचा रस्त्यावरून व्ह्यू. म्युझियममध्ये एंट्री करू आणि बघू म्युझियममध्ये काय काय आणि कसं आहे. सर्व गाड्यांची माहिती लिहिली आहे. मागचा आपला ब्लॉग कोरीगडचा होता. इथे एक गड आहे, इथं अजून एक दुसरा गड आहे. शिवनेरीचं लिहिलं आहे इथं माहिती. इथं वासोटा किल्ल्याची लिहिली आहे माहिती. मदनगड, तोरणा, प्रचंडगड. तोरणाला प्रचंडगड म्हणतात. तिकोना, राजघाट, पहिली राजधानी, इंद्राई. हे मला नाही माहिती कुठे. अजंठा, डोंगर रांगेत. ओके. यसाजी कंक हे आमच्या बोरचेच आहेत. यांच्या पण वाड्याला वगैरे आपल्याला नंतर जायचं आहे. यसाजी कंक आणि जेधेंच्या वाड्याला आपल्याला जायचं आहे. असंच ह्या पुतळ्यांच्या पलीकडं पण तुम्हाला हे बघायला मिळेल. इथं जरा शांतता राखायला सांगितलं, त्यामुळे मी हळू बोलतो आहे. माईक लावल्यामुळे तुम्हाला आवाज येईल. पण रायगड दिला इथं, जंजिरा. फोटो एकदम भारी काढले सगळे, जुने फोटो आहेत, एक नंबर फोटो आहेत. आपण या कोणता सिंहगड, कोंढाणा. विजयदुर्ग झाला, सिंधुदुर्ग, पुरंदर. तर तानाजी मालुरे यांचं लिहिलं. इथं पण आपल्याला जायचं आहे. यांच्या पण गावाला आपल्याला जायचं आहे. इथं जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. नक्कीच बाकीचे पण गड आहे. मल्हारगड पण आहे. मोरपंत त्र्यंबक पिंगळे, मल्हारगड आहे. राज्याभिषेक दिनाचा फोटो घेतो. जबरदस्त. 1674 माजी प्रभू देशपांडे यांचं पण गाव बोरमध्येच आहे, शेंदगाव. तिथे यांचा मोठा पुतळा पण आहे. मला वाटतं 2013 का 14 साली जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी यांच्या पुतळ्याचं अनावरण तिथं झालं होतं. तिथं पण आपण जाणार आहे हळूहळू, फक्त पावसाळ्यात नको म्हणून. तर पण आहे वंदनस्थळ नूतनीकरण व्हायच्या आधी सगळं रिन्युएशन आणि नवीन हे सगळं मिलिटरीकडे ताब्यात आल्यानंतर ह्याच्या आधीचं कसं होतं, नंतरचं कसं आहे त्यांनी दाखवलं. शिवाजीराव इंगळे, प्रत्येकाची माहितीसुद्धा त्यामध्ये दिलेली आहे. इथं परत गडकिल्ले सुरू होतात. विसापूर, लोहगड, अलंग. हा कुठे आहे आम्ही नाही ऐकला. कळसुबाई शिखर डोंगर. ओके. कळसुबाईला लागून जो डोंगर आहे तो डोंगर अलंगगड आहे. लोहगड आहे, हरिहरगड आहे, प्रबळगड. हा पण मी अजून असं खूप त्याबद्दल ऐकलं नाही आहे. रायगड जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून 1700 मीटर उंचीवर आबाजी महादेवांनी हा गड जिंकून स्वराज्यात आणला. हा बघा, तुंग माहिती आहे आपल्याला. जयसिंग आणि दिलेर खानास जिंकताना आलेला हा किल्ला. विशाळगड हे तर सगळ्यांना माहिती आहे. पन्हाळगड पण सर्वांना स्टोरी माहिती आहे. अजिंक्यतारा, सज्जनगड पुन्हा फिरून असं आपण जाणार आहे. राजमाचीला पण मला जायचं आहे. जरा बाईक बुलेट वगैरे कशी घेऊन जाता येईल बघतो मी, कारण राजमाचीला थोडंसं ऑफ रोडिंग आहे. जसं तुम्ही मेन रस्ता नवडावळ्यापासून आत वळता तेव्हापासून जरा इथं प्रतापगड. महाराजांचा सगळ्यात मोठा पराक्रम म्हणजे मला तर असंच वाटतं बाबा, अफजल खानाचा वध ही खूप मोठी गोष्ट होती, खूपच मोठी आणि अशक्य गोष्ट होती. जीवा महालेंचं हे ह्यांची पण समाधी भोरच्या आंबवडे गावात आहे. तिथंसुद्धा आपण दिवाळीच्या दरम्यान किंवा गणपतीच्या दरम्यान जाणार आहे. तलवार ठेवल्यात बघू शकता तुम्ही. ऐतिहासिक वस्तूंचे जतन करा, ऐतिहासिक ठेवा, हाच अनमोल ठेवा. ही तलवार आहे. तलवारीच्या कोणत्या भागाला काय म्हणतात हे इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. आपण थोडंसं व्हर्टिकलमध्ये बघू. धार, पाठ, नल. फोटो काढतोय, फोटो पण काढतो. मराठा
धोप तलवार. घेऊन मुठभर मावळे आणि निदडी छाती सोडून सारे ऐश्वर्य लढलास तू या मातीसाठी महाराज स्वतः कामगिरीवर. अर्थात विषयच नाही. हरिश्चंद्रगडे सध्या सगळे ट्रेकला जायला बघतात. तो ही उंबरखिंड लढाईत मराठ्यांनी वापरलेले भाले. उमागड ओरिजिनल भाला आहे. इथं परत तिथं आलो जिथनं आपण एंट्री केली होती. इथं निघायचा पण नाही घेतो. आता बाजूने आपण इथून एंट्री केली होती. आपण बाजूचं सगळं गोल राऊंड फिरून झालं. आता आपण आतमध्ये जाऊया. जबरदस्त. हिंदवी स्वराज्याचे आपले सर्वस्व, हिंदवी स्वराज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे निष्ठावंत सर्वांची नावं इथं लिहिली. अंबिराव मोहिते, गोदाजी जगताप, जीवा महाला, शिवा काशीद, यसाजी कंग, हिरोजी इंदुलकर, प्रतापराव गुजर, सगळे ज्यांची नावं माहिती आहेत आपल्याला. असं तर हजारो आहेत, पण जे काय मुख्य होते त्या सगळ्यांची नावं आहेत. विलायती वकिलांशी चर्चा. ब्रिटिश वकील जे होते त्यांच्याशी चर्चा करताना महाराज. आणि तुम्ही जर राज्याभिषेकचा कुठला फोटो बघितलात तर प्रत्येक कुठलाही राज्याभिषेकचा फोटो असू दे त्यात एक ब्रिटिश बाजूला 2-3 नागरिक तुम्हाला बसलेले दिसतातच. विद्येचे शिक्षण. संभाजी महाराजांनी धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राजनीती, दंडनीती याविषयी रुची होती. संभाजीराजे दुभाषी एक मिनटं एकदम संभाजीराजे दुभाषी मध्यस्थाशिवाय विलायती वकिलांशी इंग्रजी व फ्रेंच भाषेतून चर्चा करताना ही शपथ. म्हणजे कोणत्याही ट्रान्सलेटरशिवाय ते इंग्रजांशी चर्चा करायची. पोर्ट्रेट जबरदस्त आहे. मूर्ती पण जबरदस्त आहे. पोर्ट्रेट तर अजूनच भारी आहे. जबरदस्त पोर्ट्रेट आहे. जगदंब संभाजी महाराजांचा इथं जन्म झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्याच्या वेळीचं बरंच काय इथं लिहिलं आहे. भेटीच्या वेळी, त्यानंतर त्यावेळी संभाजीराजे 9 वर्षाचे होते. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने असामान्य शौर्यांनी लढा देणारा छत्रपती, उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिलेला. ही शपथ. म्हणजे संभाजी महाराजांच्या कायम लढाया किंवा त्यांचा शूरवीर किती होते याच्याबद्दलच बोललं जातं. पण टॅलेंट जे म्हणतो किंवा शिक्षण ह्याच्यात सुद्धा किती ते हुशार होते. शिवराज्याभिषेकात युवराज म्हणून संभाजी महाराजांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावेळीचे हे दृश्य आहेत. महत्त्वाच्या महाराजांच्या प्रसंगाच्या वेळी म्हणजे संभाजी महाराजांच्या प्रसंग जे आयुष्यात घडलेत त्याचे पोर्ट्रेट काही आहे तिथं. मोगलांशी दानादान जेव्हा झाली होती त्याच्यानंतर महाराणी येसूबाईंवर जबाबदारी. संभाजीराजांनी मुलकी प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी आपली पत्नी महाराणी येसूबाईंकडे सोपवली. त्याचं हे पोर्ट्रेट आहे. सुजलाम सुफलाम. वारंवार येणाऱ्या दुष्काळाचे संकट व त्यातून होणाऱ्या अन्न पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी संभाजीराजांनी नाले, ओढे, नद्या अडवून बंधारे बांधले, तळी निर्माण केली, गाडांवर टाक्या बांधल्या, कालवे काढून शेतीस पाणी पुरवले. हे पोर्ट्रेट. दूरदृष्टी एक. आणि जे आपण म्हणतो जनतेच्या मनात किंवा त्यांची काय गरज आहे ते ओळखायसाठीचं एक पोर्ट्रेट त्यांनी दिलं आहे. इथं रणसंग्राम, औरंगजेब, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज, म्हैसूरचे चिक्कदेवराय, मदुराईचे नायक, डच, फ्रेंच इत्यादी अनेक बाह्य शत्रूंशी मराठ्यांची सतत संघर्ष सुरू होता. संभाजी महाराज व त्यांचे मावळे लढत होते व जिंकत होते. महाराजांनी लढाई कधी हारलीच नव्हती संभाजी महाराजांनी. छत्रपती संभाजी महाराजांना जेरबंद करण्यासाठी आलेल्या मुकर्रब खानावर मराठ्यांनी प्रतिआक्रमण केले. महालोजी घोरपडे, कवी कलश आघाडीवर राहून सैन्याला प्रेरणा देत होते. छत्रपती संभाजी महाराज. राज्याभिषेक 16 जानेवारी 1681.
1981 साली पार पडला संभाजी महाराजांचा. हे मला वाटतं त्यावेळीचं ओरिजिनल जे पोर्ट्रेट काढलं होतं, जसं महाराजांचं आहे ते पोर्ट्रेट ओरिजिनल आहे असं म्हणतात, तसं हे पण ओरिजिनल पोर्ट्रेट दिसते. शंभू जन्मला. तर चला, हे बघून आपलं झालेलं आहे मधला भाग जो आपण सर्व बघितला, फ्रेम्स वगैरे, शास्त्रास्त्राचं शिक्षण, शंभूराजे जेव्हा जन्मले त्यावेळीचं पण सगळं पोर्ट्रेट्स वगैरे मधून मांडलेले. चला पण बाहेर पडूया. बाहेर परत धुकं आणि ग्लुमी वातावरण झालं. जरा वाटलेलं की बघायला मिळेल काय काय, पण म्युझियम आपण डिटेलमध्ये बघितलं. मला वाटतं म्युझियमचा एक सेपरेट ब्लॉग टाकावा, कारण म्युझियमचा ब्लॉग जवळपास 7 ते 8 मिनटाचा झाला आहे. त्यामुळं तो ब्लॉग जर सेपरेट टाकला, बाहेरनं असं दिसते म्युझियम. बघू शकता इथून एंट्री. मागाशी इथून आपण चप्पल काढली, तिथं महाराजांचा पुतळा आहे. इथं खालून आपण आलो, इथं पण महाराजांचा पुतळा आहे. आणि इथं ती आपण लेक जी बघितली ती आहे. तर परत जात असताना मी काही शूट करत असताना मला अचानक दरीतून मोरांचे आवाज आहे. इथं शूट करत होतो आणि अचानक भरपूर साऱ्या मोरांचा आवाज येतो. बघा, ऐकू येतोय का? एकदमच आवाज आला. मी लावस्तोवर आता परत गायब झाला आवाज. मी स्वतः चालताना मला असं शूट करत होतो, आला आवाज. भारी, कसलं भारी. सोलो फिरायला गेल्यावर व्लॉगिंग करण्याचा स्ट्रगल काय असतो तो पण तुम्ही एकदा बघा, असंच मजा म्हणून. तर परत जाताना भाटघर धरणाचा रोड साईड व्ह्यू पण आपण बघितला. नेक्स्ट व्लॉगमध्ये जे आपण भाटघर धरण पूर्ण म्हणजे मेन गेटनी जे सोडतात 15 ऑगस्टला, तिथून आपण जाणार आहे आणि बघणार आहे की कसा व्ह्यू आहे, काय आहे ते. धरणाची माहिती पण आपण बघणार आहे नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि त्या व्लॉगमध्ये पुणे भटकंती पण असणार आहे. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. आणि चलते तर मग काय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.